नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 7व, ते म्हणजे गती, बल व कार्य. आणि या प्रकरणाचा आपल्याला बघायचा आहे स्वाध्याय. आणि जर तुम्हाला इयत्ता 7वी चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहेत, किंवा आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट कसं राहू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय काय करायचंय बघा. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता या नंबरवर 8657332280 वर. टेलिग्रामवर सुद्धा आमचे चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आणि एसओसी क्लासेस टेक सर्च करायचं आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. गुगलवर जरी तुम्ही एसओसी क्लासेस टेक सर्च केलं तरी सर्व रिझल्ट तुमच्या समोर येतील. काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की तुम्ही आम्हाला या ईमेल आयडी वर ईमेल करू शकता. इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता. ट्विटर वर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. त्यासाठी तुम्हाला क्लासेस एसओसी सर्च करायचं आहे. आणि फेसबुकला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता आणि आमच्या पेजला सुद्धा लाईक करू शकता. अधिक व्हिडिओ जर बघायचे असेल तर www.socitutionclasses.blogspot वर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आमचे सर्व व्हिडिओ पाहू शकता. तर बघा मित्रांनो, इथं पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. तर कंसामध्ये काय काय दिले बघा. तर स्थिर, शून्य, बदलती, एक समान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते. तर या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. पहिलं स्टेटमेंट किंवा विधान काय आहे ते बघा. जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल असते. चाल म्हणजे त्याला आपण स्पीड म्हणतो. म्हणजे सारख्या वेळामध्ये सारखं अंतर जात असेल तर त्याची चाल असते ती स्थिर असते. बघा मित्रांनो, स्थिरचा अर्थ काय होतो? न बदलणारी स्थिती. समजले तुम्हाला? चला बघूया दुसरं. जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण, रिकामी जागा असते, त्वरण सुद्धा तिचे एक समान असते. त्वरणचा अर्थ काय असतो? म्हणजे बघा मित्रांनो, जो काही वेग आहे, जो काही बदलत आहे, प्रत्येक क्षणाला जो बदलत आहे त्याला आपण त्वरण म्हणतो. पण जे काही वस्तू आहे तिचा वेग कसा आहे? एक समान आहे, म्हणजे तिचं त्वरण सुद्धा कसं असणार? एक समान असणार. वेग बदलला तर त्वरण सुद्धा बदलते, एक समान त्वरण राहत नाही. त्यानंतर ही विधान आपल्याकडे दिलेलं आहे ते आहे, ही राशी अदिश राशी आहे. आता कोणती राशी अदिश आहे? तर चाल. कारण बघा मित्रांनो, चाल व्यक्त करण्यासाठी आपल्याला फक्त परिणामाचीच गरज असते, दिशेची गरज नसते. त्या राशीला आपण अदिश राशी असं म्हणतो. ही आपल्याकडे दिलेली आहे ते म्हणजे रिकामी जागा म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर. त्याला काय म्हणतात? तर त्याला वेग म्हणतात. त्याला काय म्हणतात? वेग म्हणतात. बघा समजून घ्या. म्हणजे वेग म्हणजे काय असतो? विशिष्ट दिशेने, बघा दिशा आलेली आहे, विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग. चाल ज्यावेळेस आपण बोलतो तिथं दिशा आपण निश्चित करत नाही किंवा तिथं आपण घेत नाही. चला त्यानंतर आपला एक प्रश्न अजून दिलेला आहे. बघा प्रश्न दुसरा आहे. प्रश्न असा आहे की बघा इथं आपण ते लिहिलेलं नाही, प्रश्न दुसरा आहे. इथं आपल्याला दिले की खालील आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वात अगोदर आपण प्रश्न समजून घेऊया. सचिन आणि समीर मोटरसायकल वरून ए या ठिकाणाहून निघाले. हा आहे ए ठिकाण. बी या फाट्यापाशी वळून सी येथे काम करून सी डी मार्गे ते डी या फाट्याशी आले व पुढे ई येथे पोहोचले. बघा मित्रांनो, ते काय केलं? अगोदर बी या ठिकाणी आले, नंतर सी वर गेले, नंतर सी पासून डी वर आले, नंतर ई वर गेले, दोघं पण. ठीक आहे. त्यांना एकूण 1 तास एवढा वेळ लागला. बघा मित्रांनो, किती तास वेळ लागला? 1 तास एवढा वेळ लागला. त्यांचे ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन आपल्याला काढायचे आहे.
त्यावरून त्यांची चाल काढायची आहे. ए पासून ई पर्यंत म्हणजे ए ई या पर्यंतच्या दिशेने त्यांचा वेग किती होता, या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का? तर बघा मित्रांनो, सगळ्या गोष्टी आपण काढणार आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर मी इथं उत्तर असं लिहिणार. आता सर्वात अगोदर आपण काय काढणार आहे, तर कापलेले अंतर आपण काढूया. ठीक आहे, कापलेले अंतर तुम्हाला पण असंच लिहायचं आहे. आता अंतर कसं कापलेलं आहे बघा, ए पासून बी वर गेला म्हणजे ए बी अधिक बी वरून तो सी वर गेला म्हणजे अधिक बी सी, सी वरून डी वर आला अधिक सी डी. ठीक आहे, अधिक या डी वरून तो ई वर आला म्हणजे डीई. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांना अंतर कापलेलं आहे. त्यानंतर बघा अजून इथं काय दिलं आपल्याला, तर बघा म्हणजे मित्रांनो, ए बी आहे 3 किलोमीटर अधिक बी सी आहे 4 किलोमीटर अधिक सी डी आहे 5 किलोमीटर आणि डीई आहे 3 किलोमीटर. जर या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 3 आणि 3 6, 6 4 10, 10 4 15 किलोमीटर. किती येणार आहे, 15 किलोमीटर. जर याला आपण मीटर मध्ये केलं तर येणार आहे 1500 मीटर. ठीक आहे, सॉरी 15,000 मीटर. 1000 ने त्याला आपलं गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, 1000 ने गुणाकार करावा लागेल त्याला, अशा प्रकारचं आहे. ठीक आहे, म्हणजे येईल इथं 15,000 मीटर. 15 किलोमीटर म्हणजे 15,000 मीटर. आता आपल्याला समजलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे, हे झालं कापलेले अंतर, हे प्रत्यक्ष अंतर आहे. बरोबर आहे, याला प्रत्यक्ष अंतर आपण म्हणूया. त्यानंतर बघा विस्थापन इथं काय असणार, विस्थापन बघा. तर बघा विस्थापन म्हणजे काय असतं, जे काही जवळचं अंतर असतं सरळ दिशेमध्ये त्याला आपण म्हणत असतो विस्थापन. म्हणजे तो ए वरून ई वर गेलेला आहे, याचा अर्थ 3 हे 3 किलोमीटर, हे 3 किलोमीटर म्हणजे ती एकूण 9 किलोमीटर चालत गेलेला आहे. हे त्याचं विस्थापन आहे, म्हणजे 9 किलोमीटर हे त्याचं विस्थापन झालेलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, प्रत्यक्ष कापलेलं अंतर ते आहे 15 किलोमीटर. बरोबर आहे, ते किती आहे 15 किलोमीटर. आणि विस्थापन आहे ते फक्त विस्थापन आपल्याला इथं 9 किलोमीटर विस्थापन आपल्याला पाहायला मिळेल. समजले? चला आता आपल्याला काढायचं आहे चाल. आता बघा मित्रांनो, जी चाल असते हे अंतरावर अवलंबून असते. म्हणजे कापलेलं अंतर आपल्याला वरती लिहावं लागेल, खालती वेळ लिहावं लागेल. मग कापलेलं जे अंतर आहे ते आपल्याला मीटर मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, मीटर मध्ये आपल्याला लिहावं लागेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, पण आपण इथं काय करूया, याला मीटर मध्ये घेऊया. म्हणजे इथं तुम्हाला लिहावं लागेल 15,000 मीटर. आणि इथं वेळ किती लागलेला आहे, वेळ लागलेला आहे 1 तास. 1 तास म्हणजे किती सेकंद होईल, तर 36 सेकंद होईल. ठीक आहे, 0 0 इथं कट होईल, वरती राहील 150, खाली राहील 36. 6 ने जर भागाकार केला तर वरती येईल 25 आणि खाली येईल 6. म्हणजे हे इथं येणार आहे 4 चोक 24 म्हणजे जवळपास 4.16 म्हणजे जवळपास 4.16 किंवा 16 आपण म्हणूया. तर एवढा त्याचा चाल राहणार आहे. ही चाल असणार मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, आता बघा, आता काढूया याचा वेग. वेग असतो विस्थापनासोबत. म्हणजे विस्थापन किती झालेलं आहे 9 किलोमीटर. 9 किलोमीटर म्हणजे इथं होईल 9 किलोमीटर म्हणजे काय, हे 900 मीटर. 9 किलोमीटर म्हणजे काय 900 मीटर. म्हणजे इथं 900 लिहा, खाली लिहा सेकंदामध्ये, 1 घंट्यामध्येच वेळ लागलेला आहे म्हणजे लिहा इथं 36 आहे. इथं तुम्ही कट करा म्हणजे इथं 90 आहे, इथं 36 आहे. ठीक आहे, 90 आणि 36. मग इकडे तुम्ही लिहू शकता 90 भागाकारात 36. मग काय करा बघा मित्रांनो, 3 तुम्ही याला भागाकार करू शकता. तर बघा मित्रांनो, जर 90 ला जर आपण 3 भागाकार केला तर उत्तर येणार 30 आणि 36 ला जर भागाकार केला तर उत्तर येणार आहे 12. ठीक आहे, उत्तर किती येणार आहे 12. तर दोघांना तुम्ही 6 ने भागाकार करू शकता. 6 पंच 30 आणि इथं लिहू शकता 2.
आणि जर तुम्ही याला भागाकार केला तर उत्तर येईल 2.5. म्हणजे जो वेग आहे तो आहे 2.5 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, प्रति सेकंद. ठीक आहे, आपण इथं वेग सुद्धा काढलेला आहे आणि चाल सुद्धा काढलेली आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. इथं आपल्याला दिलंय खालील ए गटातील शब्दाची योग्य जोडी बी व सी या गटातून निवडा. तर बघा मित्रांनो इथं कसं लिहायचं आहे. आता जे कार्य असतं, कार्याचं जे युनिट असते, ठीक आहे, कार्याचं जे युनिट असते ते असते जूल. SI सिस्टीम मध्ये ते असतं जूल. म्हणजे इथे मी लिहिणार कार्य. ठीक आहे, आणि कार्याचं युनिट असते ते म्हणजे इथं आपण लिहूया जूल. हे बघा जूल इथं आहे आणि हे अशा प्रकारे येईल जूल. आणि CGS मध्ये ते असते अर्ग. म्हणजे अर्ग इथं आहे म्हणजे आपल्याला समोर अर्ग लिहावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे बल. जे बल असते याचं युनिट असते न्यूटन. म्हणजे इथं तुम्हाला न्यूटन लिहावं लागेल. न्यूटन बघा, बल म्हणजे न्यूटन. आणि CGS मध्ये याचं युनिट असते ते म्हणजे डाईन. म्हणजे इथे तुम्हाला डाईन लिहावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर विस्थापन. जे विस्थापन असते, विस्थापन याचं जे युनिट असते ते असते मीटर. मीटर लिहा. आणि CGS मध्ये असते सेंटीमीटर. म्हणजे इथे तुम्ही सेमी लिहा. तर बघा मित्रांनो हे उत्तर आहेत बरोबर. या गोष्टी तुम्हाला घ्यायची आहेत लिहून. तर बघा त्यानंतर चौथा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे तो म्हणजे प्रश्न चौथा आहे. तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याने विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्या. बघा, तारेवरून उडलेल्या पक्षाने कापलेले अंतर म्हणजे त्याने घेतलेल्या गिरकीचा परीघ व त्याचे विस्थापन म्हणजे त्याच्या गिरकीचा व्यास होय. ठीक आहे, तर बघा मित्रांनो त्याचं विस्थापन म्हणजे व्यास. व्यास नसून त्याचं जवळचं डिस्टन्स असते. इथं काहीतरी चूक झालेली आहे. बघा, आता एक पक्षी आहे. ठीक आहे, तो पक्षी इथं बसलेला आहे. तो असं फिरून पुन्हा त्याच ठिकाणी आला. म्हणजे प्रत्यक्ष अंतर झालं हे जो फिरून आलेला आहे आणि त्याच ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे त्याचं विस्थापन इथं शून्य झालं. विस्थापन काय झालं इथं शून्य झालेलं आहे. कारण विस्थापन म्हणजे सुरुवातीच्या पॉइंट बिंदूपासून ते शेवटच्या बिंदूपर्यंत ते दोघांमधलं जे जवळचं अंतर असते त्याला आपण विस्थापन म्हणतो. पण त्याच ठिकाणी तो बसलेला आहे म्हणजे त्यानं कुठलंच अंतर कापले, म्हणजे अंतर त्यानं कापलं पण तो पुन्हा त्याच जागी आला. म्हणजे विस्थापन तिथं शून्य असणार. तर ह्या गोष्टी इथं ध्यानात ठेवा. थोडंसं इथं करेक्ट करून तुम्हाला ते लिहावं लागेल. ठीक आहे, चला बघूया पाचवा प्रश्न. बल, कार्य, विस्थापन, वेग, त्वरण, अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा. बघा, बल इथं आपल्याला बघायचं आहे. एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडून आणणारी किंवा बदल घडून आणण्याची प्रवृत्ती असणारी भौतिक राशी म्हणजे बल होय. आता बल म्हणजे काय आहे तर बघा, इथे एक वस्तू आपण ठेवली आहे, याला आपण ढकलतोय. ढकलल्यामुळे काय होईल, तिच्या अवस्थेमध्ये बदल होणार आहे. म्हणजे बघा, ती इथं होती म्हणजे ती समोर जाणार. अवस्था बदलली म्हणजे त्याला आपण बल म्हणता येईल, आहे की नाही. थांबलेली आहे, गतीमध्ये आली, याचा अर्थ त्याला बल म्हणता येईल. गतीमध्ये आहे, विरुद्ध दिशेने जर आपण बल लावलं तर याचा अर्थ काय होईल, ती वस्तू थांबेल. म्हणजे तिथं सुद्धा बल लावलेलं आहे, त्याला आपण बल म्हणतो. ठीक आहे, बघा, जेव्हा आपण वस्तू ढकलतो, खेचतो किंवा फेकतो तेव्हा त्यावर बल प्रयुक्त होते. या चित्रावरून तुम्हाला समजेल. त्यानंतर बघा, कार्य. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतो. कार्य म्हणजे काय, एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं आणि ही वस्तू काय झाली, इथून समोर गेली. काय गेली, इथून ती वस्तू समोर गेली बल लावल्यानंतर. म्हणजे जे काही अंतर म्हणजे तिचं विस्थापन जे काही झालेलं आहे त्याला म्हणायचं कार्य. विस्थापन झालं नाही तर कार्य असतं शून्य. त्यानंतर बघा, विस्थापन. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. बघा, हा ए पासून एक वस्तू काय गेली, ह्या मार्गाने बी वर आलेली आहे. म्हणजे ह्या मार्गाने जे काही अंतर पार केले, ह्या मार्गाने जे काही
लांबी तिनं कव्हर केली आहे त्याला म्हणायचं अंतर. त्याला काय म्हणायचं अंतर. पण या बिंदूपासून या बिंदूपर्यंत जे काही जवळचं सरळ दिशेने जे काही अंतर असते त्याला म्हणायचं विस्थापन. त्याला काय म्हणायचं विस्थापन. बघा विस्थापन शून्य असू शकते पण अंतर कधीच शून्य नसते. त्यानंतर आहे वेग. एखाद्या वस्तूचे एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतराचे वेग असे म्हणतात. विस्थापनातील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाचा दर म्हणजे वेग होय. वेग म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा दोन्ही बाबी स्पष्ट होतात, त्यामुळे ती सदिश राशी आहे. त्यानंतर त्वरण. वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलात त्वरण म्हणतात. म्हणजे बघा मित्रांनो, जो वेग असतो त्या वेगामध्ये वेळानुसार जो काही बदल होतो, म्हणजे ते कमी असो किंवा जास्त असो, म्हणजे तो वेग कमी हो किंवा जास्त हो त्याला त्वरण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं त्वरण म्हणायचं. विराम अवस्थेतील सुरुवात करून सायकल चालवा. काही मिनिटात जास्तीत जास्त वेग गाठा म्हणजे तिथं त्वरण झालेलं आहे. रस्त्याचा तुमचा मित्र दिसल्यास तुम्ही ब्रेक लावा म्हणजे सायकलचा वेग कमी झाला, तिथं सुद्धा त्वरण झालेलं आहे. संपूर्ण प्रकारामध्ये वेग मात्र स्थिर राहत नाही. त्यानंतर आहे अंतर. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. तुम्हाला अगोदर मी सांगितलं. याचाच अर्थ असा की दोन वस्तूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रम म्हणजे अंतर आहे. बघा मित्रांनो, एक वस्तू इथे ठेवलेली आहे, ती अशी फिरून या बी ठिकाणी आलेली आहे. या ए वरन बी ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष जे काही लांबी त्यांनी पार केली याला म्हणायचं अंतर. आणि जे काही या दोन बिंदूमधलं जे सरळ रेषेवरलं जे काही जवळचं अंतर असते याला म्हणायचं विस्थापन. ठीक आहे, चला जाऊया समोर. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे 6वा. तो आहे बघा, इथं एक आकृती दिली आहे ती आपण सर्वात अगोदर काढून घेऊया. बघा, एक सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू ए पासून डी कडे घरंगळत जात आहे. म्हणजे ह्या ई कडून डी कडे जात आहे. त्याची चाल 2 सेंटीमीटर प्रति सेकंद असून बी येथे आल्यावर मागील बाजूने सी पर्यंत त्याला सतत ढकलले. सी पासून डी येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेंटीमीटर प्रति सेकंद झाली. बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला, तर बी व सी च्या दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा एकदा समजून घ्या मित्रांनो. आता बघा, जो चेंडू आहे त्याची चाल बघा सुरुवातीला कशी आहे. आता बघा, त्याची जी चाल आहे ए पासून, म्हणजे बघा काय सांगितलं आहे, त्याची चाल 2 सेंटीमीटर प्रति सेकंद इतकी असून बघा, म्हणजे 2 सेंटीमीटर प्रति सेकंद आहे. कुठून, तर या ए पासून बी पर्यंत त्याची चाल किती होती, 2 सेंटीमीटर प्रति सेकंद. बरोबर आहे. नंतर तो बी वर आला. बी वर आल्यानंतर त्याला सतत पुढे ढकलणं चालूच ठेवलं. त्याला ढकलल्यानंतर काय झालं, ते या सी पासून डी पर्यंत गेला. आणि जाताना काय झालं माहिती आहे का, सी पासून डी पर्यंत गेल्यानंतर त्याची जी चाल होती ती झाली 4 सेंटीमीटर प्रति सेकंद. 4 सेंटीमीटर प्रति सेकंद. म्हणजे अगोदर होती 2 सेंटीमीटर प्रति सेकंद, नंतर झाली 4 सेंटीमीटर प्रति सेकंद. आणि बघा सांगितलेलं आहे की त्याला बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी वेळ लागलेला आहे 2 सेकंद. म्हणजे या बी पासून त्याला सी पर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागलेला आहे 2 सेकंद. आता आपल्याला त्वरण काढायला सांगितलेलं आहे. त्वरणाचा फॉर्म्युला सर्वात अगोदर तुम्हाला इथं ध्यानात ठेवावा लागेल, जे आपण स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, जे त्वरण असते त्याचं सूत्र मी तुम्हाला इथं लिहून देतो सर्वात अगोदर. त्वरण म्हणजे काय असते, वेगातील फरक. त्वरण म्हणजे वेगातील फरक असतो आणि लागणारा वेळ किंवा लागलेला वेळ ठीक आहे, लागलेला वेळ म्हणजे काय येईल बघा. वेगातील फरक किती आहे बघा मित्रांनो, 4 वजा 2 भागाकारात लागलेला वेळ आहे तो म्हणजे 2 सेकंद. म्हणजे येणार आहे
4 वजा 2 म्हणजे 2, खाली आहे 2 म्हणजे 2 2 इथं कॅन्सल होतील, राहतील फक्त 1. म्हणजे जे उत्तर आलेलं आहे आपल्याला ते आलेलं आहे 1 सेमी म्हणजे 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग. प्रति सेकंद वर्ग. कारण जे त्वरण असते त्याचं जे काही एकक आहे ते असं असते सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग. तर हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे. चला जाऊया समोरच्या आपल्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे. इथं आपल्याला उदाहरणे दिली आहेत, आपल्याला सोडवायची आहेत. बघा, एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 100 न्यूटन बल लावले तरीही मोटर 10 मीटर अंतर चालून थांबली. म्हणजे बघा, एक गाडी आहे ती समोर जात आहे, बरोबर आहे, आणि हिला काय केलं आपण, समोर जात आहे हिला आपण ब्रेक लावली. ब्रेक लावली म्हणजे काय झालं, त्याला विरुद्ध दिशेने आपण बल लावलो, तरी पण ही गाडी काय केली, 10 मीटर समोर गेलेली आहे ब्रेक लावल्यानंतर. आपल्याला सांगायचं आहे इथं कार्य किती झालं. बघा, आता काय करायचं, आपल्याकडे जो बल आहे ते दिलेलं आहे 1000 न्यूटन. ठीक आहे. जे काय आपल्याला विस्थापन दिलेलं आहे ते आहे 10 मीटर. विस्थापन किती आहे, 10 मीटर. आणि आपल्याला काय करायचंय, वर्क डन करायचंय म्हणजे वर्क काढायचं आहे. आता मित्रांनो, जो वर्क असतो ते नेहमी काय असतो, ध्यानात ठेवा, वर्क डन किंवा कार्य नेहमी असतं कार्य बरोबर बल गुणिला विस्थापन. म्हणजे बल आहे इथं 100 म्हणतोय 1000 न्यूटन गुणाकारात विस्थापन म्हणजे 10 मीटर. दोघांचा जर गुणाकार केला तर येणार आहे इथं येणार आहे 1000 गुणिला 10 म्हणजे 10,000 जूल. 10,000 जूल, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, शेवटचा प्रश्न आहे. 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 न्यूटन इतके बल लावल्यावर 50 मीटर सरळ रेषेत चालत गेली तर बलाचे कार्य किती झालेले आता तुम्हाला सांगितलं. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल, जो बल लावलेला आहे ते आपण लावलेलं आहे 2 न्यूटन. ठीक आहे. आणि विस्थापन झालेलं आहे ते आहे 50 मीटर. ठीक आहे. वर्क म्हणजे कार्य आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी आपलं एक सूत्र माहित आहे, W बरोबर F गुणिला S. W म्हणजे वर्ग बरोबर F म्हणजे लावलेला बल, ते आहे 2 गुणाकारात S म्हणजे 50, बरोबर आहे. 50 म्हणजे इथं येणार आहे 2 गुणाकारात 50 म्हणजे 100 जूल. किती येणार आहे, 100 जूल. तर बघा मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि आपलं उत्तर आलेलं आहे, हे आहे आपलं कार्य. कार्य इथं झालेलं आहे 100 जूल. ठीक आहे. चला, याला सर्वांना नोट डाऊन करून घ्या. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, ईमेल करू शकता, फेसबुकवर तुम्ही आम्हाला आमच्या पेजला फॉलो करू शकता, लाईक करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.